आता राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळणार आहेत। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय आणि या सर्व रुग्णालयांमध्ये आता गरीब आणि गरजूंवर निशुल्क उपचार करण्यात येणार आहेत। आपण आपल्या बजेटमध्ये घोषित केलं होतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 500 दवाखाना, आज त्यातले साधारण 300 पेक्षा जास्त दवाखाने आजच सुरू होत आहेत। या दवाखान्यांमध्ये 30 टेस्ट या मोफत केल्या जाणार आहेत, औषधी मोफत दिली जाणार आहे, वेगवेगळ्या प्रकारची कन्सल्टन्सी त्या ठिकाणी मोफत दिली जाणार आहे। त्यामुळे राज्यातल्या सामान्य माणसाला त्याचा मोठा फायदा होणार आहे। राज्यातील या 5 हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार देण्याचं सरकारनं आता ठरवलं आहे। त्यामुळे आत्ताच माहिती करून घ्या, या 5 हॉस्पिटलमध्ये आता उपचार कोणकोणते होतात आणि या 5 हॉस्पिटलची नावे कोणकोणती आहेत। आणि आत्ताच तुम्ही ऐकलेलं सुद्धा आहे की सरकारने आता सर्वच्या सर्व उपचार आता तुम्हाला मोफत देण्याचं ठरवलं आहे। त्यामुळे 5 हॉस्पिटलमध्ये कोणत्या उपचार मोफत होतात नक्की बघायचं आहे। तर बघा मित्रांनो, राज्य सरकारने सर्वात मोठा दिलासा आता सर्व नागरिकांना दिलेला आहे। तो म्हणजे आता जर तुम्हाला इथून पुढे तुम्ही जर आजारी पडला तर हॉस्पिटलमध्ये तुम्हाला पैसे खर्च करावे लागणार नाहीत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्वात मोठा निर्णय आता मित्रांनो घेतलेला आहे। तुमच्या जिल्ह्यामधीलच असे काही ठराविक हॉस्पिटल आता असणार आहेत, त्यामध्ये आता मोफत उपचार तुम्हाला सरकारकडून दिले जाणार आहेत। अगदी 1 रुपया सुद्धा भरण्याची तुम्हाला इथून पुढे गरज असणार नाही। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या जिल्ह्यामध्ये आता असे कोणते 5 हॉस्पिटल आहेत ज्यामध्ये तुम्हाला मोफत उपचार करता येईल याची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तसेच भारतातील 5 सर्वोत्कृष्ट हॉस्पिटल पण या ठिकाणी आपण बघणार आहोत, जिथे सर्वच आजारावर मोफत उपचार तुम्हाला होत असतात। अगदी तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणत्या हॉस्पिटलमध्ये कोणता उपचार या ठिकाणी मोफत होईल याची सुद्धा माहिती आपण या ठिकाणी मित्रांनो आता लगेचच बघणार आहोत। तसेच आपल्या देशातील सर्वात मोठी 5 हॉस्पिटल कोणते आहेत, त्यामध्ये सरकार आता तुम्हाला मोफत उपचार इथून पुढे देणार आहे याची सुद्धा माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत। त्यामुळे भविष्यात तुम्हाला मोफत दवाखान्याचा खर्च सर्व मोफत या ठिकाणी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत या ठिकाणी बघायचा आहे। या मोफत दवाखान्याचा खर्च जर तुम्हाला पाहिजे असेल, म्हणजेच तुम्हाला तुमचा दवाखाना मोफत व्हावा असे वाटत असेल तर सरकारला तुम्ही लवकरात लवकर एक अर्ज सुद्धा भरून द्यायचा आहे। जे नागरिक आता हा अर्ज लवकर भरून देतील त्यांना इथून पुढे दवाखान्याचा खर्च सरकार आता पूर्णपणे मोफत या ठिकाणी करणार आहे। आत्ताच घोषणा झाली आहे सरकारची, तुम्ही याबद्दलची बातमी व्हिडिओच्या सुरुवातीला देखील पाहिलेली आहे। आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे काय आता मोफत दवाखान्याबद्दल बोलले आहे ते सुद्धा तुम्ही ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला पण या मोफत दवाखान्याचा खर्च जर सरकारकडून या ठिकाणी जर पाहिजे असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तर तो पुढील 2 मिनिटे बघणे तुमच्यासाठी फायद्याचं ठरणार आहे। तर बघा मित्रांनो, 5 हॉस्पिटल सरकारकडून तुम्हाला मोफत आता उपचार देणार आहेत। तर 5 हॉस्पिटल कोणते बघा आता। तर मित्रांनो या ठिकाणी आता 5 हॉस्पिटल तुम्हाला लगेचच पुढील 2 मिनिटांसाठी आता बघायचा व्हिडिओ तुम्हाला लगेचच 5 हॉस्पिटल सांगतो बघा। तर बघा, देशातील 5 हॉस्पिटल जिथे लाखो रुपयांचा आजार अगदी मित्रांनो 0 रुपयात आता बरा होतो। 5 हॉस्पिटल की जिथे असे आजार बरे होतात की दुसरे कुठेही ते ठिकाणी बरे होत नाहीत। 100% मोफत उपचार आता तुम्हाला मित्रांनो मिळणार आहे। कितीही गंभीर आजार 100% बरा या 5 हॉस्पिटलमध्ये आता होणार आहे। तुम्हाला ना तपासणीची फी लागणार आहे, ना ॲडमिशन चार्जेस लागतात, ना राहण्याचा खर्च या ठिकाणी राहतो, ना खाण्याचा खर्च। या 5 पैकी एका हॉस्पिटलमध्ये बघा मित्रांनो असे पण आहे की तुम्हाला घरून जो प्रवासाचा खर्च आहे तर तो येण्या जाण्याचा खर्च सुद्धा आता ही सरकारी हॉस्पिटल आता देणार आहे। सर्वात मोठी घोषणा सरकारने केली तुम्ही आत्ताच पाहिलं आहे। त्यामुळे लक्ष देऊन बघा कोणत्या तुमच्या जिल्ह्यातील हॉस्पिटलमध्ये आता मोफत खर्च तुम्हाला सरकार करणार आहे। तर बघा या ठिकाणी कितीही गंभीर आजार या ठिकाणी असू द्या, अगदी शेवटच्या स्टेपला गेलेला पेशंट देखील आता या रुग्णालयामध्ये स्वीकारतात, त्याला ॲडमिट करून घेतात आणि त्याला बरा करण्याचा 100% प्रयत्न करतात। आणि हे सर्व उपचार आता मित्रांनो मोफत होतात, 100% निशुल्क उपचार या ठिकाणी होतात। आत्ताच मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, तुम्ही सुद्धा मित्रांनो ऐकलेलं आहे,
मित्रांनो, सरकारने सांगितलेल्या 5 दवाखान्यापैकी यामधला एक दवाखाना 10 वर्षाच्या आतील लहान मुलांसाठी आहे. त्याचं हृदयासंबंधी सर्व ऑपरेशन्स आणि अनेक आजारावर देखील मोफत एक ठिकाणी या ठिकाणी 5 पैकी एक दवाखाना उपचार देतो. तर दुसरा दवाखाना किडनीवर असणाऱ्या गंभीर आजारावर आता या ठिकाणी लगेच तुम्हाला उपचार मोफतपणे मित्रांनो देणार आहे. तर यामधील तिसरा दवाखाना असा आहे, हा डोळ्यांच्या संदर्भातील आहे. तर गंभीर आजारावर डोळ्यांच्या या ठिकाणी मोफत उपचार तुम्हाला प्रदान करतो. यातला 5 नंबरचा दवाखाना इतका चमत्कारिक आहे मित्रांनो की जिथे सगळ्या आजारावर तुम्हाला उपचार मोफत होतात 5 नंबरच्या दवाखान्यात. तर तुम्हाला येण्या जाण्याचा खर्च जो आहे, तर राहण्या खाण्याचा जो काय खर्च आहे, तर हा देखील या 5 नंबरच्या हॉस्पिटलमधून मिळणार आहे. त्यामुळे शेवटला तुम्हाला 5 नंबरचं जे हॉस्पिटल सांगणार आहे, तर ते तुम्हाला येण्या जाण्याचा खर्च तसेच मित्रांनो सर्व मोफत उपचार या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे 5 नंबरचं हॉस्पिटल कोणतं आहे या ठिकाणी तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया की कोणते असे 5 या ठिकाणी 5 टॉप सर्वात चांगले 5 हॉस्पिटल आहेत की जिथे आजार निशुल्क म्हणजे 0 रुपयामध्ये आता आजार त्या ठिकाणी होत असतात आणि जिथे शेवटच्या स्टेपचा रुग्ण सुद्धा या ठिकाणी आता बरा होत असतो. आता बघा या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा हॉस्पिटल सगळ्यात पहिल्यांदाचा जो दवाखाना आहे, तर या ठिकाणी आपण टॉपचे 5 दवाखाने या ठिकाणी पाहायला सुरुवात करणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्या 5 दवाखाने मोफत आहेत. बघा दवाखान्यांची नावे सांगतो. तर मित्रांनो या ठिकाणी आता दवाखान्याची नावे सांगतोय. बघा आपण पाहतोय जो भारतातला सर्वात मोठा किडनीच्या आजारावर इलाज मोफत करणारा दवाखाना आहे. हा दवाखाना दिल्लीतील भगवान नगरमध्ये स्थित आहे. या हॉस्पिटलचं नाव आहे गुरु हरिकृष्ण हॉस्पिटल. बघा पहिल्या तुम्हाला हॉस्पिटलचं नाव सांगत आहे, तर ती गुरु हरिकृष्ण हॉस्पिटल. भारतात किडनीच्या आजारावर मोफत उपचार करण्यासाठी हा दवाखाना देशभरामध्ये खूप प्रसिद्ध आहे. देशात या हॉस्पिटलचा 1 नंबर लागतो. मोफत किडनीवर इलाज करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये किडनीच्या सर्व आजारावर अगदी किडनी ट्रान्सप्लांट म्हणजेच किडनी बदल करणे देखील या ठिकाणी मित्रांनो मोफतपणे इथं केलं जातं. विशेष म्हणजे या दवाखान्यामध्ये कोणतेही कॅश काउंटरच नाही आहे मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये सरकारने अशी कोणती 5 मोफत दवाखाने उपलब्ध करून दिले आहेत जिथे तुम्हाला आता मोफत उपचार आता मिळणार आहे. तर तुमच्या जिल्ह्यातील 5 हॉस्पिटले कोणते आहेत याची सुद्धा माहिती मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यामध्ये मोफत सरकारकडून ज्या ठिकाणी दवाखान्यातील उपचार तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये मोफत मिळणार आहे, तर ती हॉस्पिटले कोणकोणते आहेत त्या ठिकाणी तुम्हाला लक्ष देऊन बघायचं आहे. मित्रांनो अशी 5 दवाखाने आहेत जिथे बघा पैसे भरण्यासाठी किंवा कोणी मागेल याची प्रकारची आता सरकारने व्यवस्थाच केली नाही. म्हणजे पैसे भरण्याचं काउंटरच नाही, फक्त त्या ठिकाणी तुमचा रुग्ण जो आहे तर तो तुम्ही रुग्ण त्या ठिकाणी घेऊन जायचा आहे आणि बरा करून असं घरी यायचं आहे. त्या ठिकाणी असे पण पुढे काय दवाखाने तुम्हाला सांगणार आहे, ज्यामध्ये मित्रांनो आता तुम्हाला तुमचा प्रवासाचा खर्च घरी तुम्ही निघाला ज्या ठिकाणाहून निघाला तुमचं तिकीट जर तुमच्या एसटीचं दाखवलं तर तुम्हाला मोफत उपचार देखील त्या ठिकाणी मिळून जाताना सोबत तुमच्या जो तिकिटाचा खर्च आहे तो सुद्धा सरकार तुम्हाला देणार आहे. तर त्यासाठी कोणकोणते हॉस्पिटल आहेत या ठिकाणी तुम्ही आता नक्की बघायचं आहे. त्यामुळे इथे रुग्णाला कोणती फी भरावी लागणार नाही. रुग्णांच्या सोयीसाठी 24 तास वर्षभर सेवा इथे उपलब्ध आहेत आणि यांच्यासाठी मोफत भोजनाची म्हणजे जेवणाची व्यवस्था देखील केली जाईल. बघा आता काय सांगितले सरकारने, अशी 5 सरकारी हॉस्पिटल तुमच्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध करून दिले आहेत ज्या ठिकाणी आता तुम्हाला तुमचा मोफत उपचार तर मिळणार आहे, परंतु तुम्ही तुमच्या एसटी मध्ये प्रवास करून आला असेल आणि ते तिकीट जर दाखवलं तर तुम्हाला जाण्या येण्याचा खर्च देखील सरकार देणार आहे. तसेच तुमची जेवणाचा खर्च देखील सरकार देणार आहे. तुम्हाला 1 रुपया पण त्या ठिकाणी भरावा लागणार नाही. मोफत उपचार तुम्हाला आता मिळणार आहे. त्यामुळे सरकारने ही मोफत सुविधा आता उपलब्ध करून दिल्याने सर्व जनता महाराष्ट्रातील आता राज्य सरकार देवेंद्र फडणवीसवर आता पूर्णपणे या ठिकाणी खुश झालेले आहे. त्यामुळे कोणकोणते हॉस्पिटल आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला मोफत उपचार आता दिले जाणार आहेत, तर बघा ते हॉस्पिटल कोणते आहेत. तर मित्रांनो आता बघा, परंतु तुम्हाला जर हा लाभ पाहिजे असेल तर तुम्हाला पुढे सांगणार आहे. बघा आता जर तुम्हाला मोफत दवाखान्यामध्ये तुमच्या पेशंटला उपचार घ्यायचा असेल तर आता तुम्हाला पुढे सांगणार आहे, तर तो एक अर्ज तुम्हाला भरून देणं गरजेचं आहे. त्यासाठी तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे.
तरच तुम्हाला आता हा लाभ मिळणार आहे। तर बघा मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे जे हॉस्पिटलचे मोफत उपचार आहेत तर ते सावकार लोकांसाठी अजिबात नाहीत। या ठिकाणी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितले, तुम्ही पाहू शकता की तुमच्याकडे या ठिकाणी बघा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे। स्पष्टपणे सांगण्यात आले, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड ज्यांच्याकडे असतं ते म्हणजे गोरगरीब जनता असते, फक्त त्यांना सरकारने आता मोफत उपचार देण्यास ठरवले। त्यामुळे तुमच्याकडे पण पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं फायद्यात ठरणार आहे, कारण तुमच्या घरामध्ये कोण ना कोण कधी ना कधी आजारी पडतच असतं। त्यामुळे तुम्हाला मोफत उपचार पाहिजे असेल तर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे, तरच तुम्हाला हा लाभ घेता येणार आहे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड या ठिकाणी असेल तर तुम्हाला सुद्धा तुमच्या जिल्ह्यामधील जे 5 मोठे हॉस्पिटल आता पुढे असणार आहेत ते सांगणार आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला मोफत उपचार आता घेता येणार आहे। मग तुमच्या जिल्ह्यातील 5 हॉस्पिटल कोणते आहेत त्या ठिकाणी तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। 5 हॉस्पिटलची नावे तुम्हाला आता पुढे लगेच सांगणार आहे, त्या ठिकाणी तुम्हाला आता मोफत उपचार करता येणार आहेत। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आता मित्रांनो भारतातील 5 मोठे हॉस्पिटल पाहूया आणि त्यानंतर लगेचच तुमच्या जिल्ह्यातील 5 मोठे हॉस्पिटल कोणते आहेत ते पाहूया। तर बघा, पहिला हॉस्पिटल जे भारतातील मोठं आहे, उच्च तंत्रज्ञान युक्त जर्मन उपकरणाने सुसज्ज असलेलं जे हॉस्पिटल आहे, एकाच वेळी 100 रुग्णांचे डायलिसिस करण्याचे सक्षम त्या हॉस्पिटलमध्ये आहे। या हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या आरामासाठी विमानातल्या बिझनेस क्लास सारख्या इलेक्ट्रिक खुर्च्या इथे उपलब्ध आहेत। बघा, या हॉस्पिटलमध्ये विमानात जशा प्रकारच्या खुर्च्या असतात तशा प्रकारे खुर्च्या या ठिकाणी आता या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून सरकारने दिलेत। गुरुद्वार बालासाहेब परिसरात असलेल्या या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना मोफत उपचारासह 24 तास सुविधा या ठिकाणी मोफत तुम्हाला दिलं जातं। तसेच मित्रांनो, मोफत या ठिकाणी जेवण सुद्धा दिलं जातं। तुम्ही जेवण करायचं आहे त्या ठिकाणी सर्व काही मोफत उपचार आहेत। दिल्ली शीख गुरुद्वार प्रबंधक कमिटीच्या पुढाकारानं स्थापन केलेलं हे रुग्णालय किडनीच्या रुग्णांसाठी एक वरदान ठरलेलं आहे। या हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्णांना नवजीवन सुद्धा मिळालेलं आहे। त्यामुळे जे भारतातील आरोग्य सेवेचे एक आदर्श उदाहरण बनले आहे। आता हे होतं की किडनीच्या संदर्भातील आता मोफत उपचार देणारं दिल्लीतील हॉस्पिटल। आता दुसरं हॉस्पिटल जे आहे ते ऐकून तुम्हाला मित्रांनो आश्चर्याचा झटकाच बसणार, कारण की आता बघा तुम्हाला मोफत उपचार देणारं दुसरं हॉस्पिटल सांगणार आहे। तर बघा, या ठिकाणी दुसरं हॉस्पिटल कोणतं आहे मित्रांनो? तर मित्रांनो, दुसरं हॉस्पिटल ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसणार आहे, कारण की अशा रोगावर हे मोफत उपचार देते मित्रांनो की जो आजार बरा करायला करोडो रुपये लागतात मित्रांनो, ते हॉस्पिटल देतो उपचार। बघा, कॅन्सरवर, आता कॅन्सरच्या आजारावर त्या ठिकाणी खर्चही मित्रांनो भरपूर येत असतो, पेशंट दगावण्याची शक्यता असते, म्हणून कॅन्सर सारख्या गंभीर आजारावर मोफत उपचार देणारं टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई जे आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थित आहे। बघा, आता मोफत कॅन्सरवर उपचार देणारं सरकारकडून हॉस्पिटल काढण्यात आले, ते म्हणजे या ठिकाणी बघा टाटा मेमोरियल हॉस्पिटल कुठं आहे तर मुंबईमध्ये आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थित आहे। आशियातील सर्वात मोठं कॅन्सरचं हॉस्पिटल आहे। हे हॉस्पिटल 1941 पासून कॅन्सरच्या रुग्णांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान व संशोधनावर आधारित उपचार केले जातं। येथे 70% पेशंटला मोफत उपचार दिले जातात। प्रत्येक वर्षी सुमारे 60,000 पेक्षा जास्त रुग्णांना इथे सेवा पुरवली जाते। बघा, सरकारने आता या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार देण्याचं ठरवलं आहे। टाटा मेमोरियलमध्ये कोणत्याही स्टेजला कॅन्सरच्या रुग्णांचे यशस्वी उपचार या ठिकाणी त्याच्यावर केले जातात। त्यामुळे या हॉस्पिटलमध्ये जगभरामध्ये ख्याती आहे। जगभरातून येणाऱ्या रुग्णांसाठी येथे या हॉस्पिटलमध्ये 100 फ्लॅट्स व वसतिगृह उभारलेले आहे। त्यामुळे त्यांची राहण्याची गैरसोय त्या ठिकाणी होत नाही। मित्रांनो, कॅन्सरच्या लढ्यातील आशेचा केंद्रबिंदू म्हणून या टाटा मेमोरियल हॉस्पिटलकडे बघितलं जातं। आपण एक असंच रुग्णालय मित्रांनो या ठिकाणी बघणार आहोत की जिथं कॅश काउंटर अजिबात नाही आहे, जिथे उपचाराला एकही पैसा मित्रांनो द्यावा लागणार तुम्हाला नाही आहे, किंवा पेशंट ॲडमिट करताना ॲडमिशनची फी देखील द्यावी लागणार नाही, कोणतीही खर्च घेतला जाणार नाही। उलट तुमच्या येण्या जाण्याचा खर्च हॉस्पिटलकडून तुम्हाला दिला जाणार आहे। आणि जे हॉस्पिटल आहे ते बघा तर ते डोळ्यांच्या आजारासाठी असे देखील हॉस्पिटल आहे। डोळ्यांच्या उपचारासाठी भारतात प्रसिद्ध असणारं गुरु नानक आय हॉस्पिटल हे चंदीगडमध्ये मित्रांनो स्थित आहे। गुरु नानक हॉस्पिटल चंदीगड येथे मोतीबिंदू किंवा रेटिना संदर्भाच्या ज्या कॉर्निओ बघा
प्रतिरोपण अशा डोळ्यांच्या संदर्भातील गुंतागुंतीचे आजार, गुंतागुंतीच्या ऑपरेशन्समध्ये जागतिक दर्जाच्या लेवलवर अगदी मोफतपणे उपचार या ठिकाणी मित्रांनो केले जातात। मित्रांनो, पुढे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामधीलच असे हॉस्पिटल सांगणार आहेत जे 5 हॉस्पिटल आहेत, त्यामध्ये सरकारने आता मोफत उपचार देण्याचं ठरवलंय। तुमच्या जिल्ह्यामधीलच 5 हॉस्पिटल आहेत तर ते पुढे सांगणार आहे। त्यासाठी आपण हे व्हिडिओ लक्षपूर्वक 2 मिनिटे बघणं तुमच्यासाठी गरजेचं आहे। तर बघा, 1970 पासून आता हे डोळ्यांचं हॉस्पिटल जे आहे तर ते 25 लाखाहून अधिक रुग्णांना सेवा या हॉस्पिटलने दिलेली आहे। दरवर्षी जवळपास 1.5 लाख रुग्णांची तपासणी, 50,000 पेक्षा जास्त शस्त्रक्रिया या हॉस्पिटलमध्ये केल्या जातात। हे हॉस्पिटल नेत्रदानाच्या मोहिमेसाठी प्रसिद्ध आहे। बघा आता मित्रांनो, आता पुढचं हॉस्पिटल सांगतोय ज्यामध्ये अगदी मित्रांनो तुम्हाला जाण्या येण्याचा एसटीचा खर्च देखील मोफत मिळणार आहे आणि तुमचं जे काय असेल तर ते सर्व पेशंटचा खर्च सरकार बघणार आहे। तर ते हॉस्पिटल कोणतं आहे बघा मित्रांनो, या ठिकाणी सांगतो। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला पाहू शकता तुमच्या डोळ्यांच्या समस्येवर तुम्हाला आता अंधत्व असेल, रातआंधळेपणा असेल किंवा मोतीबिंदू असेल किंवा कुठलीही समस्या असेल तर या समस्यावर या ठिकाणी आता उपचार केले जातात। इथे नेत्रदानही केलं जातं, ज्यामुळे गुरु नानक आय हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, तंत्रतज्ञ डॉक्टरांची या ठिकाणी टीम आहे। त्यानंतर मित्रांनो, असे एक हॉस्पिटल आहे जिथे लहान मुलांच्या संदर्भातील, लहान मुलांच्या हृदयाच्या संदर्भात मोफत इलाज देखील या ठिकाणी दिला जातो। या हॉस्पिटलमध्ये 10 वर्षांच्या आतमधील लहान मुलांच्या हृदयाच्या संदर्भातील सर्व आजारावर मोफत इलाज त्या ठिकाणी दिले जातात। तर हे हॉस्पिटल मित्रांनो आहे तर सत्यसाई हॉस्पिटल आहे, ते जयपूर छत्तीसगडमध्ये स्थित आहे। मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणकोणते हॉस्पिटल तुम्हाला मोफत त्या ठिकाणी उपचार देऊ शकतो। सरकारने त्याबद्दल आता निर्णय घेतला आहे। बघा, तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या तालुक्यातील बघा जे कोणते हॉस्पिटल आहेत त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, ग्रामीण रुग्णालय असेल, स्त्री रुग्णालय असेल, जिल्हा सामान्य रुग्णालय असेल, उपजिल्हा रुग्णालय असेल, या संदर्भातील सेवा रुग्णालय असेल तर या सर्वांना तुमच्या जिल्ह्यामध्ये आता सरकारने अगदी 0 रुपयामध्ये तुमचे उपचार करण्याचं आता या ठिकाणी ठरवलेलं आहे। मित्रांनो, आता तुम्हाला जो अर्ज करावा लागणार आहे, एक कार्ड काढावं लागणार आहे यासाठी। तर ते कोणतं, तर मित्रांनो या योजनेसाठी जर नाव आहे आयुष्यमान भारत योजना, अशा माध्यमातून तुम्हाला मोफत जे आहे तर ते रुग्णालयामध्ये तुम्हाला उपचार दिले जाणार आहेत। आयुष्यमान भारत कार्ड तुम्हाला काढणं गरजेचं आहे। यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड, तुम्ही ज्या ठिकाणी राहता ते गाव, अशा प्रकारचे कागदपत्र तुम्हाला घेऊन जायचं आहे। कुठं जायचं आहे तर तुम्ही महाई सेवा केंद्रामध्ये जायचं आहे व त्या ठिकाणी लक्षात ठेवा कोणतं आहे तर आयुष्यमान भारत योजनेचं आयुष्यमान भारत कार्ड तुम्हाला या ठिकाणी काढून घ्यायचं आहे। त्याच्या माध्यमातून तुम्हाला मोफत जे रुग्णालय तुम्हाला सांगितलेत तर त्यामध्ये उपचार हे मोफत अगदी 100% निःशुल्क दराने तुम्हाला उपचार करता येणार आहेत। यासाठी तुम्ही आता आयुष्यमान भारत कार्ड हे काढणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।